पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारत। डोंबिवली महापालिका क्षेत्रातील जे प्रभागात सप्तशृंगी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या इमारतीचा स्लॅब अचानक कोसळला। आज दुपारी अचानक स्लॅब कोसळल्यानं मोठा आवाज झाला व परिसरात खळबळ उडाली। घटनेनंतर तात्काळ केडीएमसी, आपत्कालीन पथक, फायर ब्रिगेड, सिव्हिल डिफेन्स आणि टीडीआरएफ टीम घटनास्थळी दाखल झाली। परिसरातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करून बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे। रात्री उशिरापर्यंत इमारतीचा मलबा उचलण्याचं कामही युद्धपातळीवर सुरू आहे। या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये प्रमिला साहू, नमस्वी शेलार, सुनीता साहू, सुजाता पाडी, सुशीला गुजर, व्यंकट चौहान यांचा समावेश आहे। तर जखमींमध्ये विनायक पाडी, श्रविल शेलार, अरुणा गिरनारायण, यश क्षीरसागर, निखिल खरात, श्रद्धा साहू यांचा समावेश आहे। महापालिका क्षेत्रात 513 इमारती धोकादायक, अतिधोकादायक घोषित करण्यात आल्यात। महापालिका परिक्षेत्रात 30 पेक्षा जास्त जुन्या इमारतीतील इमारतधारकांनी तसेच धोकादायक सदृश इमारतधारकांनी आपले स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे असं आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आलंय। यावेळी स्थानिक आमदार सुलभा गायकवाड, महापालिका आयुक्त अभिनव गोयल, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, उपायुक्त संजय जाधव, अवधूत तावडे, प्रसाद बोरकर, परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, तहसीलदार सचिन शेजाळ, माजी नगरसेवक व महापालिकेचे इतर अधिकारी कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते। चालू आहे का काय माहिती द्याल? जैसा की आपल्याला माहीत आहे, आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत कल्याण पूर्व या ठिकाणी सप्तशृंगी कोऑपरेटिव्ह सोसायटी अंतर्गत जी बिल्डिंग होती त्याच्यातला एक भाग मधला स्लॅब खाली पडल्यामुळे 12 लोक अडकले होते। त्याच्यातलं अजून रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे। जवळजवळ 3 तासपासून रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे। त्याच्यामध्ये महानगरपालिकाची सगळी टीम, लोकल प्रशासनची टीम, महसूल प्रशासन, आरोग्य प्रशासन, माननीय आमदार गायकवाड मॅडम, इतर लोकप्रतिनिधी, सर्व नागरिकही इथे उपस्थित आहेत, त्यांच्या सहकार्य लाभत आहेत। सिव्हिल डिफेन्सची ही टीम आपल्यासोबत आहे। विशेष करून TDRF ठाणे डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स यांची एक विशेष तुकडी इथे येऊन आपली मदत करत आहे। आतापर्यंतची जे रेस्क्यू ऑपरेशनची आहे त्याच्यामधले 12 लोक जे अडकले होते त्याच्यातले आपण सर्व काढलेत, अजून आपलं काम चालू आहे, पण त्याच्यातले 6 लोकांची अनफॉर्च्युनेटली दुर्दैवी मृत्यू झालेली असा प्राथमिकदर्शनी आपल्याला कळते। त्यांना आपण रुक्मिणीबाई हॉस्पिटलला पाठवलेलं आणि पुढची कारवाई त्यांच्या डॉक्टरमार्फत होईल। आणि उरलेले जे 6 लोक आहेत ते आज रोजी ते ट्रीटमेंटवर विविध ठिकाणी विविध हॉस्पिटल्सवर त्यांचे ट्रीटमेंट चालू आहे। सर, ही या बिल्डिंगसुद्धा धोकादायक बिल्डिंग होती असं समजतं, काय नक्की माहिती आहे, काय सांगाल? जे आपले C1 C2 कॅटेगरी आपण महानगरपालिकामार्फत घोषित करतो त्याच्यामधली हे सध्या इमारत नव्हती। पण तरी आपण मागे प्री मॉन्सून ॲक्टिव्हिटी म्हणून आवाहन केला होता की प्रत्येकाने त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावं, म्हणून तसे यांना आपण एक हे केलं होतं, कळवलं होतं की स्ट्रक्चरल ऑडिट करणं गरजेचं राहील। मात्र जे प्रथम निदर्शनी माहिती असं कळतं की आतलं स्लॅबच्या काही डागडुजी आणि ते चालू होतं आणि चालू असताना हे घटना घडली असं कळतं। थँक्यू सर।